नमस्कार मित्रांनो, द किकरी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि चविष्ट अशा कोबीच्या वड्या. या वड्या चहासोबत, नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम अर्धा कोबी स्वच्छ धुवून खिसून घ्या. कोबी बारीक खिसून झाल्यानंतर त्याच्यासाठी लागणारी पेस्ट तयार करून घेऊयात. लसूण, मिरच्या आणि जिरे यांचे वाटण करून घ्या. मी हे वाटण कुटून घेतले आहे, त्यामुळे वड्यांना अजूनच छान टेस्ट येईल. तुम्ही ही पेस्ट मिक्सरमध्येही करू शकता. आता लागणारे मसाले पाहूया. 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून लाल मिरच पावडर, 1/4 टीस्पून हळद, 2 टीस्पून तीळ, हाफ टीस्पून ओवा, चवीनुसार नमक आणि चिमूटभर हिंग. आता एका मोठ्या भांड्यात किसलेला कोबी घ्या आणि त्यामध्ये तयार केलेली लसूण मिरचीची पेस्ट घाला. त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालून घ्या. लागणारे मसाले देखील ॲड करून घ्या आणि खूप सारी कोथिंबीर बारीक कट करून त्यामध्ये ॲड करा. कोथिंबिरीमुळे वड्या आणखीनच स्वादिष्ट लागतील. आता हे सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकत्रित करा. यामध्ये पाणी घालायची गरज नाही, कारण कोबीतून निघणाऱ्या पाण्यामुळे पीठ अगदी सहज मळलं जातं. जर कोबी थोडा कोरडा वाटत असेल तर अगदी 1 ते 2 टीस्पून पाणी वापरू शकता. मिश्रण हाताला लागू नये म्हणून हलकंसं तेल लावून मिश्रणाचे रोल करून घ्या आणि त्या रोलवरती भाजलेले तीळ लावून घ्या. मिश्रण चाळणीला चिटकू नये म्हणून त्यावरती तेल लावून घ्या. केलेले रोल त्यामध्ये ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवण्यास ठेवून द्या. 15 मिनिटानंतर टूथपिक घालून तपासा. जर टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर समजा वडी व्यवस्थित शिजली आहे. आता ती पूर्णपणे थंड होऊ द्या. वडी थंड झाल्यानंतर तिच्या मध्यम जाडीच्या चकत्या कट करून घ्या. थंड झाल्यावर चकत्या इझिली कट होतात आणि तुटतही नाहीत. आता कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवा. तेल गरम झाल्यावर या वड्या मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. यामुळे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ अशी अप्रतिम वडी तयार होते. बघा किती सुंदर सोनेरी आणि कुरकुरीत वड्या तयार झाल्या आहेत. यात तुम्ही हिरव्या चटणीसोबत, टोमॅटो सॉस बरोबर किंवा गरमागरम चहासोबत सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द किकरी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच स्वादिष्ट, सोप्या आणि भन्नाट रेसिपींसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि खाण्याचा आनंद घ्या.